त्याच्यामध्ये पूर्णपणे पारदर्शकता ठेवण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि त्याच्यामध्ये स्वतः राज्याच्या गृहमंत्र्यांनी पण लक्ष घातलंय, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण लक्ष घातलंय आणि मी पण स्वतः पालकमंत्री म्हणून पहिल्या दिवसापासून म्हणजे ही घटना घडलेली माझ्या कानावर आली तेव्हापासून माझं पण त्याच्यामध्ये बारकाईनं लक्ष आहे। दुसरी गोष्ट, त्याच्यात कुठल्याही प्रकारे काय होतं, काही त्याची तीव्रता कमी झाल्यानंतर त्याच्यातनं मग त्याला फाटे फुटतात, तसं न होऊन देता ताबडतोब पुण्याच्या परिसरामध्ये काही ठिकाणी अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणावर पब संस्कृती वाढलेली आहे, ते जोरात त्याच्याबद्दलची ॲक्शन ही सुरू करण्यात आलेली आहे। आम्ही मंत्रालयामध्ये बसून त्यावेळेस एक तर 17 ते 18 लोक बेकायदेशीर अनधिकृत होल्डिंग पडल्यामुळं झालं, त्याच्यातनं स्वतः चीफ सेक्रेटरीने आदेश काढले, सगळ्यांना ते आदेश गेले, सगळ्या विभागीय आयुक्तांना, सगळ्या कलेक्टरांना, की अनधिकृत जिथं होल्डिंग लागलेले असतील, विशेषतः ते शहरी भागामध्ये असतात, त्यावर तातडीनं कारवाई करा। ती कारवाई ऑलरेडी सुरू त्या ठिकाणी झालेली आहे। ते झाल्यानंतर त्यांनी अनधिकृतच्या बद्दल पुढची पण सगळी कारवाई करा अशा प्रकारच्या सूचना दिल्या, त्याची पण कारवाई सुरू झाली। आम्ही दुष्काळी परिस्थिती आहे, 20 तारखेपर्यंत आचारसंहिता, आज पण आचारसंहिता आहे, परंतु 20 तारखेला आपल्या महाराष्ट्रातलं 5 टप्प्याचं मतदान संपलं की आम्ही उद्याच्याला कुठली मीटिंग घेतली किंवा काही सूचना केल्या तर त्याच्यात मतदारांना काहीतरी प्रलोभन दाखवलं जातंय आणि म्हणून ती मतं मिळवली जाते असं तर काही होत नाही। म्हणून मी सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं, मी सांगितलं, देवेंद्रजींनी पण सांगितलं की निवडणूक आयोगाला मुख्य सचिवांनी कळवावं की आता 15 दिवस मध्ये गॅप आहे, तर आचारसंहिता शिथिल करा। आचारसंहिता काढून टाकता येत नाही, शिथिल करा, जेणेकरून आपल्या जिल्ह्यातले काही तालुके दुष्काळी म्हणून जाहीर केलेले आहेत, अवकाळी पाऊस पडतोय, प्री मान्सून पडतोय, प्रचंड वेगाने वारं वाहतंय, त्याच्यातनं पत्रे उडून जात आहेत, अनेकांची घरं किंवा भिंती पडतायत, अनेक ठिकाणी विजा लावतायत आणि विजा पडून देखील काही ठिकाणी जनावर मृत्युमुखी पडतायत, कुठं मनुष्यहानी पण होते, अशा सगळ्या गोष्टी आहेत। तर त्याच्याबद्दलचे सगळे जे काही सूचना आहेत त्या सूचना मंत्रालयातनं तर स्टँडिंग ऑर्डर दिल्या गेलेल्याच आहेत, त्याच्या संदर्भात आता खरीप सुरू होणार आहे। आता पाऊस पडल्यानंतर लोक वापशावर पेरायला सुरुवात करतील, म्हणजे जूनमध्ये पाऊस पडल्यानंतर, त्याच्यामुळं आम्हाला खरीपाच्या आढावा बैठक घेता येत नव्हती, म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना सगळ्या जिल्ह्यामध्ये बियाणं आहे का, खतं आहेत का, कुठली खतं कमी आहेत, कुठली खतं कुठल्या भागामध्ये दिली पाहिजे, कुठल्या बियाणाला मागणी आहे, ॲग्रिकल्चर ऑफिसरला, जिल्हा कृषी अधिकारी त्यांनाही विचारून बाबा तुमची काय डिमांड आहे आणि तशा प्रकारच्या डिमांड पूर्ण करण्याचं काम ह्या निवडणूक आचारसंहितेला कुठंही धक्का न लागता ह्या गोष्टी शेतकऱ्यांना वेळेमध्ये मिळाल्या पाहिजे। कुठं कापसाची बियाणाची मागणी आहे, कुठं मक्याच्या बियाणाची मागणी, अशी वेगवेगळ्या प्रकारची, पोटॅश व्यवस्थित मिळतंय का, युरिया व्यवस्थित मिळतोय का, DAP व्यवस्थित मिळतंय का, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बघतोय। फक्त मी मीडियाच्या समोर आलो नाही, माझं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि आपण पण बघताय तशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी केल्या। उजनीमध्ये जी घटना घडली, ती घटना घडल्यानंतर मला ताबडतोब तिथून प्रांतांनी पण कळवलं, आपले दत्तामामा भरणे तिथले आमदार आहेत त्यांनी पण कळवलं। दत्तामामा रात्री उशिरापर्यंत मोटरबाईकवर तिथं त्या ठिकाणी फिरत होते, परंतु समुद्रात जशा लाटा येतात तशा उजनीमध्ये त्या हवेमुळं किंवा जोरात वारा वाहत होता त्यामुळं लाटा निर्माण झाल्या आणि जे घडू नये ते घडलं।